सध्याच्या काळात सण उत्सवाच्या निमित्ताने डीजे आणि विविध प्रकारच्या लेझर शोवर तरुणाई दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. आवाजाचा गोंगाट, प्रखर लाइटिंगचा मारा आणि दंग होऊन नाचणारी तरुणाई अशा प्रकारे सध्या उत्सव साजरे करण्याचं स्वरूप तयार झालंय. मात्र या डीजेचा गोंगाट आणि लेझर शोमुळे दुष्परिणाम तयार होत आहेत. लेझर लाईटचा परिणाम थेट नागरिकांच्या डोळ्यांवर होतोय. परिणामी नजर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाशिककरांनी डीजे आणि लेझर शोच्या तालावर लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मात्र या लेझर लाईटचा दुष्परिणाम आता दिसू लागतोय. नाशिकमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांकडे दुसऱ्याच दिवशीपासून नेत्र रुग्ण वाढू लागलेत. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांची नजर अचानक कमी झाल्याचं निदर्शनास आलंय. या लेझर लाईट्समुळे रुग्णांच्या नेत्रपटलावर खूप रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्या आहेत. यामुळे 1-2 लाईन्स नजर कमी होण्याचे परिणाम होत असल्याची माहिती नेत्ररोग तज्ज्ञांनी दिली आहे. तर हे रुग्ण फक्त नाशकातच नसून संपूर्ण महाराष्ट्रभर, विशेष करून मुंबईमध्ये देखील असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. नमस्कार, मी डॉक्टर कासलीवाल, नेत्ररोग तज्ज्ञ. गेल्या 3-4 दिवसामध्ये अकस्मातपणे आमच्या इथे काही 3 ते 4 रुग्ण ही तक्रार घेऊन आले की अकस्मातपणे एका डोळ्यामध्ये त्यांची नजर कमी झाली आहे. ज्यावेळेस आम्ही त्यांची तपासणी केली त्यावेळेस हे निदर्शनास आलं की बाह्य स्वरूपी त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती, परंतु जो आपला डोळ्याचा अंतर्गत भाग आहे, रेटिना, त्याच्यावर त्यांना गंभीर स्वरूपाचं नुकसान झालेलं होतं. ज्यावेळेस त्यांना सखोल आम्ही हिस्ट्री विचारली की त्यांना काही स्पोर्ट वगैरे बघितला का किंवा कुठे वेल्डिंगचं मोठा स्पोर्ट वगैरे बघितला का, तर त्यांना तशा कुठल्याही प्रकारची हिस्ट्री नव्हती. त्यांनी एकच कॉमन हिस्ट्री सगळ्यांची मिळाली की ते काही समारंभांमध्ये त्यांना लाईट्स आणि लेझरला ते एक्सपोज झालेले होते. ज्यावेळेस ते आम्हाला या प्रकरणाची गंभीरता लक्षात आली त्यावेळेस आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये जेव्हा त्याबद्दल चौकशी केली तेव्हा हे लक्षात आलं की आणखी 3 डॉक्टरांकडे पण तशा प्रकारच्या केसेस या आढळलेल्या आहेत. तर आम्ही त्याचा सखोल अभ्यास केला. आमचे मित्र डॉक्टर गणेश भामरे यांनी, रेटिना तज्ज्ञ यांनी पुढील तपासण्या वगैरे केल्या तेव्हा हे लक्षात आलं की त्यांच्या रेटिनामध्ये काही जणांना अत्यंत गंभीर स्वरूपाचे नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यांची सगळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि पुढील आता उपचार चालू आहेत. त्यांची जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर याचा कशा प्रकारे परिणाम पडलाय यामध्ये कसं असतं की हे लेझर किरण किंवा जी काही उच्च प्रतीचे लाईट्स त्यांच्या रेटिनावर फोकस झाले त्याच्यामुळे एक रेटिनामध्ये मॅक्युला म्हणून एक महत्वाचा भाग असतो की ज्या भागाची बघण्याची क्षमता ही डोळ्याच्या 80% असते. त्या भागामध्ये एक प्रकारची जखम होऊन तिथे रक्तस्राव निर्माण झाले त्यांना आणि त्यामुळे त्या भागामध्ये काही जणांना परमनंटली नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांची दृष्टी क्षमता ही अत्यंत जास्त प्रमाणात कमी झालेली आहे. हे लेझर किरण जे आहेत हे ती वेव्हलेंथ आणि त्याची फ्रिक्वेन्सी ही मॅच झाल्यामुळे त्यांच्या रेटिनावर त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम हे झालेले असण्याची शक्यता आहे. त्यांनी फक्त आम्हाला इतकीच माहिती दिली आहे की मिरवणुकीमध्ये त्यांना जे काही लाईट्स आणि लेझर्स असतात त्यांच्या संपर्कामध्ये ते आलेले होते. सगळ्यांची ही एक कॉमन हिस्ट्री होती. म्हणजे पूर्ण शहरातलेच होते? नाही, हे इथले फक्त नाशिक शहरातीलच आमच्याकडे आलेले रुग्ण जे होते ते नाशिक शहरातीलच होते. नंतर ज्यावेळेस आमच्या असोसिएशनच्या ग्रुप्सवर याच्याबद्दल चर्चा झाली तेव्हा बाहेरूनही जसे की धुळा, नंदुरबार, मुंबई इथल्याही काही मित्रांनी त्याच्यावर फीडबॅक दिले की अशा प्रकारचे 1-2 रुग्ण त्यांनाही आढळून आलेले आहेत. त्यांच्या डोळ्यावर इफेक्ट झालाय, त्याच्यावर उपचार मिळू शकतो का किंवा त्याचा परिणाम पुढे जाऊन? हो, आता तर आम्ही सगळेजण त्यांची दृष्टी जितकी जास्तीत जास्त बचावता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करतच आहोत. परंतु खेदाने हे म्हणावं लागेल की ते पूर्णपणे नॉर्मल कदाचित होऊ शकणार नाही. नाशिक शहरामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी आवाजाची मर्यादा पाळून डीजेची अलिखित परवानगी दिली. कोणत्याही प्रकारचं नाशिककरांना नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याला दुजोरा देत नाशिकच्या डीजे चालकांनी 2 बेस 2 टॉप अशी डीजे लावून नाशिकच्या मिरवणुकीला सुरुवात केली. यातच मात्र लेझर लाईटचा परिणाम झाल्यानं नेत्ररुग्ण संख्येत आता वाढ झाली आहे. या प्रकरणी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी जर यावर अगोदर काही बोललो असतो तर मी धर्माच्या विरोधात बोलतो
असा आरोप झाला असता अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. यावर सार्वजनिक मंडळांनी स्वतःहून मर्यादा घालावी असं आवाहन त्यांनी केलंय. नाशिक शहरामध्ये जे बॉलिवूड डीजेच्या इथे जे लेझर लाईटी होत्या डीजेवर, तर त्या लेझर लाईटीमुळे काही लोकांना तरुणांना डोळ्याला त्रास झाला आहे, त्यांची दृष्टीसुद्धा गेली. आता मी बोललो असतो अगोदरच तर लोकांनी माझ्यावर ताबडतोब हा धर्माच्या विरुद्ध बोलतो असं काहीतरी लावलं असतं. माझं म्हणणं हेच आहे, राज ठाकरे ते पण ते तसंच म्हणाले. मुंबईमध्ये सुद्धा त्रास झाला. ह्या लेझर किरणाचा जो आहे प्रखर त्याच्यामध्ये नाचल्यामुळे अनेकांच्या डोळ्यावर प्रचंड वाईट परिणाम झालेले आहेत आणि आवाज, त्या आवाजामुळे जे आहेत कानावर परिणाम झालेला आहे. बहिरेपण येतं त्यांना. बरं, त्याच्यामध्ये अनेक जे आहेत अगोदरचे वयस्कर आहेत किंवा आजारी लोक, त्यांना सुद्धा खूप त्रास होतो आहे. त्याच्यामुळे शासन त्यांना मान्यता देताना पोलीस मान्यता एवढा डिसिबल आवाज ठेवा म्हणून सांगतात, पण तो आवाज त्या मर्यादेत ठेवण्याचं कोणीच पाळत नाही. वाटेल तेवढा आवाज मोठा करतात. बरं, लेझर किरण वापरायचं, त्याचे लेझर शो वापरायचे, ते किती वेळ वापरायचे? आता सर्रास तासन तास वापरतात लोक, त्यांच्याकडे बघत बसतात. त्यांना कळत सुद्धा नाही की त्याचा काय परिणाम होतो. आणि एकदा त्या रेटिनावर परिणाम झाला डोळ्याच्या, तर संपला आहे. म्हणजे फार कठीण काम आहे मग दृष्टीचं. तर या बाबतीमध्ये जे आहे सर्व गणपती मंडळं असतील, काही नवरात्र मंडळं असतील, काही ह्या सगळ्यांनी स्वतःहून जे आहे केवळ शासनावर स्वतःहून याच्यामध्ये सांगितलं पाहिजे, नाही आता असे नियम द्या, एवढं करा, परवानगी द्या, पण त्याचा आवाज एवढा असला पाहिजे. लेझर किरणापेक्षा एवढाच एवढापुरता असला पाहिजे. ही अशी बंधनं शेवटी आपण सुद्धा आपल्यावर टाकून घेतली पाहिजे. मंडळ जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्यावर स्वतःवरील ही बंधनं टाकून घेतली पाहिजे. कारण शासन काय करायला गेलं तर ताबडतोब धर्मयुद्धासारखं वातावरण निर्माण करतात लोक. बघा, ते आमच्या धर्माला विरोध करतात वगैरे. मला असं वाटतं की लोकांच्या स्वास्थ्यात हा आनंदाचे सण आहेत. हे गणेशोत्सव असतील, नवरात्र, आनंद निर्माण करणारे हे लोकांना इजा त्यातून होत असेल तर सगळ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. आपली परंपरा, आपली संस्कृती जपत सण उत्सव साजरे करणे स्वागतार्ह आहे. मात्र अशा प्रकारे उत्सव साजरे करताना नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होत असेल तर खबरदारी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. किरण नाईक, लोकमत, नाशिक.